मला आमच्या आजच्या दिवशीच्या दुसऱ्या आवाजाकडे ऑफिशियल कॉमेंटेटर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील सरांकडे. ओव्हर टू यू सर. हेलो 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 ठीक. हेलो हेलो थोड़ा सा बेस देना. हेलो. धन्यवाद दर्शक. तमाम क्रीड़ा रसिकों का यहाँ पर स्वागत करते हैं और चलते हैं मैदान की तरफ. नेरुल प्रीमियर लीग का एक दूसरा पर्व हम देख रहे हैं और आज के दिन का ये पहले दौर का दूसरा मुकाबला नवमिश इंटरप्राइजेस और कट्टा बॉयज, इन दो टीमों के बीच में एक अच्छा मुकाबला. तो देखना यहां से शुरुआत तो हो चुकी है, लेकिन जिस तरह से यहां पर पहली गेंद वाइड जाने के बाद ये गेंद नियंत्रण के साथ फेंकने की कोशिश जरूर की थी, लेकिन इस गेंद के ऊपर आया बड़ा हिट 6 रनों के लिए. बढ़िया छक्का बल्लेबाज विश्वास घरत और राकेश घरत. विश्वास और राकेश ये जोड़ी, आरंभिकता की जोड़ी बीच मैदान के अंदर. तो गेंदबाजी के ऊपर हम देख रहे हैं अनिकेत कदम उठाने की कोशिश. बिल्कुल यहां पर कारपेट का इस्तेमाल, शॉट मिड ऑन के ऊपर यहां पर फील्ड करने की कोशिश की जरूर की थी, लेकिन गेंद गई मिड ऑफ के क्षेत्र में, जहां पर अच्छी फील्डिंग नजर आई. जहां पर जब तक इस गेंद को उठाए फेंके पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास 2 रन लेने का, और इन 2 रनों के साथ यहां पर बिल्कुल विश्वास घरत पहुंचते हुए 8 पर, टीम का टोटल पहुंचता हुआ 8 पर 9 रनों के ऊपर. सॉरी, क्योंकि एक अतिरिक्त रन जरूर है वाइड जिसमें ऐड की गई है. लोअर फुल टॉस थी, हल्के हाथों से यहां पर खेलना चाह रहे थे. शॉट मिड ऑन बिल्कुल तैनात है, नजदीक है, और जिस तरह से यहां पर जैसे स्ट्रोक खेला था बल्लेबाज ने देखा था कि गेंद सीधे हाथ में जा रही फील्डर के, तो रन लेने की कोशिश नहीं, डॉट गेंद की समाप्ति. बढ़िया प्लेसमेंट जरूर था पॉइंट में, बिल्कुल अच्छी फील्डिंग. देखिए 1 रन जरूर मिली. 1 रनों के साथ स्कोर की बात करें तो स्कोर यहां से 1 से आगे आता हुआ तकरीबन 10 रन के बाद दोहरे अंकों में यहां पर टोटल पहुंचता हुआ. पहले बल्लेबाजी करते हुए कट्टा बॉयज टीम. कट्टा बॉयज एक अच्छा नाम है, बिल्कुल क्योंकि जब ग्रुप तैयार होता है तो उसमें ग्रुप को एक अच्छा नाम सामने आता है. तो उसमें से कट्टा बॉयज हम देख रहे हैं इस प्रीमियर लीग में खेलते हुए, जिनका सामना हो रहा है नईमिश इंटरप्राइजेस के बीच में. लेकिन ये गेंद यहां से गेंद देखी जाए तो गुडलैंड स्पोर्ट पर जरूर थी, लेकिन गेंद यहां पर देखी जाए तो निश्चित रूप में लाइन से भटकती हुई नजर आई. अतिरिक्त का इशारा जरूर मिला, वाइड के साथ 1 रन मिली. टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ 11 रन. अनिकेत कदम 4 गेंदें अब तक इस ओवर की हो चुकी है. अनिकेत कदम जो गेंदबाजी के तौर पे हम देख रहे हैं, लेकिन सामने बल्लेबाज राकेश घरत. तो देखिए अच्छी गेंद करना चाह रहे थे, लेकिन गेंद बल्ले के पल्ले बिल्कुल नहीं आई. अच्छी गेंद जरूर थी, बिल्कुल यहां से डॉट गेंद की समाप्ति नजर आई. डॉट गेंद के साथ देखा जाए तो स्कोर वहीं पर रुका हुआ है 11 रनों के ऊपर. काफी खूबसूरत मैदान की सजावट नजर आ रही है. स्कूप करना चाह रहे थे, लेकिन इस मर्तबा यहां से डॉट गेंद की समाप्ति, और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ. यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद यानी कि पहला P1
बिल्कुल यहाँ पर समाप्त हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या देखे जाए तो निश्चित रूप में 11 रन, यानी कि देखा जाए तो यहां से एक अच्छी स्टार्ट मिल रही है। लेकिन इसी मैदान के अंदर पहला मुकाबला जब हमने देखा तो 68 रन बनाए थे प्रगति बाउंचलियंस टीम ने, और बिल्कुल उस रनों को उन्होंने डिफेंस किया था। तकरीबन शौर्य हिटर्स टीम को 39 रनों के अंदर रोका था, अच्छे रनों से उस मुकाबले को जीता था। यानी कि यहाँ पर इस प्रीमियर लीग में दिखाया था कि पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर आप डिफेंस कर सकते। सोच में बिल्कुल आप यहाँ से नईमिस इंटरप्राइजेस टीम ने जब टॉस जीता तो उन्होंने यहाँ पर बिल्कुल फील्ड करना चाहिए, लेकिन बल्लेबाजी के लिए जब निमंत्रण दिया कट्टा बॉयज टीम को, तो कट्टा बॉयज टीम की तरफ से शुरुआत अच्छी नजर आ रही है। 11 रन बने हैं, तो उनकी यही मंशा होगी कि किमान पहले ओवर में यहाँ पर 4 ओवर में किमान 50-55 के करीब इस टारगेट को पहुंचा दिया जाए। इस सोच में शायद कट्टा बॉयज टीम खेल रही है, क्योंकि जब अच्छा टारगेट बनता है तो डिफेंस करने में आसान जाता है। और यहाँ पर अब इसी मैच में नईमिस इंटरप्राइजेस टीम को ये सोचना है, यदि मैच के अंदर अच्छी पकड़ जमानी है तो बिल्कुल कम रनों के अंदर रोकना बेहद जरूरी होगा, ताकि जाकर इस टारगेट को आसानी के साथ अचीव किया जा सके। लेकिन देखना है, क्रिकेट एक अनिश्चितता भरा खेल है। उठाने की कोशिश बिल्कुल थी पैकवा स्क्वायर, लेकिन खराब फील्डिंग। बिल्कुल एक आसान सा मौका था इस फील्ड को करने का, लेकिन जिस तरह से ये फील्ड भी बिल्कुल अच्छे खिलाड़ी दिख रहे हैं, लेकिन उनके माध्यम से फील्ड खराब हुई। जयेश म्हात्रे, जिनके ऊपर से खराब फील्डिंग नजर आई, 4 मिले, 4 के साथ स्कोर 15 के ऊपर पहुंचता हुआ। तो देखना यहाँ से जब आप ऐसे खराब फील्डिंग करते जाएंगे तो निश्चित रूप में अपने टीम के लिए महंगा साबित हो सकता है, क्योंकि एक 2 रन या अंतिम दौर में महंगे होते हैं। इस बीच ये गेंद आउटसाइड टू ऑफ स्टंप, काफी बाहर की गेंद नजर आई। अतिरिक्त का इशारा बिल्कुल मिलता हुआ अंपायर सुनील पाटिल सर इनके माध्यम से अतिरिक्त के तौर पे 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 16 के ऊपर। 16 रन राकेश घरत और विश्वास घरत ये जोड़ी मैदान के अंदर इस समय स्ट्राइक के ऊपर खड़े हैं विश्वास। लेकिन गेंदबाजी में मोनिश, यहां से अच्छी फील्डिंग तो बिल्कुल नजर आई थी शॉट से लिमिट ऑफ, लेकिन जिस तरह से यहां पर रन लेने की कोशिश की थी बल्लेबाज विश्वास ने, लेकिन मना किया वहां पर रोशन राकेश घरत ने कि यहां पर यह रन रिस्की हो सकता है, महंगा बन सकता है, विकेट जाने की संभावना थी, तो ऐसे में मना किया। फिर से एक बार जयेश म्हात्रे की तरफ, और ये देखिए किस तरह से 2 बार ये खराब फील्डिंग नजर है जयेश म्हात्रे के माध्यम से। BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला। तो बिल्कुल 2 चौके ऐसे गए हैं, थोड़ी सी जल्दबाजी नजर आई थी जयेश की। पहले भी ऐसा चौका छोड़ा, अब इस वक्त भी ऐसा चौका छोड़ा, ऐसा लगा कि ये जयेश म्हात्रे की रिप्ले तो नहीं चल रही है। इस तरह के 2 चौके उन्होंने छोड़े। अब ये रन यानी कि मानो 1 रन बिल्कुल मिल सकती थी उस गेंद के ऊपर, लेकिन आप जो चौवे गए तो 6 रन मेरे हिसाब से यह बोझ बनता हुआ नजर आएगा अंतिम दौर में नईमिश इंटरप्राइजेस के ऊपर, क्योंकि जब बॉल टू रन का समीकरण आता है तो अंतिम दौर में वही रन जोड़े जाते हैं। कि हमने कहां पर गलतियां की, मेरे टीम के अंदर किन किन खिलाड़ियों ने कहां पर
जो आसान की गेंदें छोड़िए और वही रन, एक्स्ट्रा रन जोड़े जाते हैं जो अंतिम दौर में आपके लिए काफी महंगे साबित होते हैं। सो यहाँ पर आया चौवा, थर्ड मैन क्षेत्र में बढ़िया यहाँ पर स्ट्रोक खेला था क्योंकि एरिया पूरी तरह से खाली था और राकेश घरत के बल्ले से चौवा आया है। विश्वास स्कूप करने की कोशिश, फाइनल क्षेत्र में खिलाड़ी तैनात है लेकिन इस मर्तबा नहीं झुकेंगे। शानदार कैच यहाँ पर लिया गया है अनिकेत घरत ने। झोल्यावर बाई सुन झुलाली आई, झोल्यावर बाई सुन झुलाली. वडाला बांधलाय फुलांचा झोला अमुंगे बसवले वडाला बदलाई फुलाचा झोला. थैंक यू डीजे। तो पहले विकेट का पतन हुआ है। रनों की बात करें तो 24 रन 24, 1 विकेट लॉस। विश्वास घरत इस समय बैक टू द डकआउट। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर नैमिष इंटरप्राइजेस टीम की ओर से खेलते यानी कि अपोजिशन में खेलते हुए कट्टा बॉयज टीम के बल्लेबाज जगदीश महालुंगे। तो देखना है नेरुल प्रीमियर लीग साल दूसरा है। 6 टीमें आज इस प्रीमियर लीग में खेल रही है। तो देखना यहां से लोअर फुल टॉस थी, बैकवर्ड स्क्वायर लेग फिर से एक बार जगदीश के करीब गेंद गई। रनआउट का खतरा बिल्कुल था, डायरेक्ट हिट तो हो पाया था लेकिन क्रीज के अंदर सुरक्षित है बल्लेबाज। तो 2 रन यहां पर दौड़कर मुकम्मल किए हैं। तो इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 26 रन 26 रन। हर्षद मडवी जिनकी काफी मेहनत है इस प्रीमियर लीग के लिए और एक अच्छे कमेंटेटर हैं हर्षद मडवी। रायगढ़ में काफी मर्तबा बहुत से टूर्नामेंट में उनकी आवाज आप सुनते हैं। एक फेमस कमेंटेटर और जब लॉकडाउन का काल चल रहा था तो उसमें सब फ्री थे और उस फ्री टाइम में खिलाड़ियों को फ्री नहीं होने दिया हर्षद मडवी ने, क्योंकि उनके माध्यम से इंटरव्यू जारी थे। बहुत से खिलाड़ियों को इंटरव्यू के माध्यम से उन्होंने प्लेटफॉर्म एक अच्छे ऊपर लाने की कोशिश उन्होंने की। 40 इंटरव्यूज उन्होंने लॉकडाउन काल में लिए गए और काफी फेमस भी बने हर्षद मडवी। एक अच्छी कोशिश उनके माध्यम से नवी मुंबई की एक अच्छी आवाज कुणाल दाते के बाद निश्चित रूप में उनका नाम लिया जाता है रायगढ़ में। इस बीच ये गेंद थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, उछाल भरी गेंद बिल्कुल टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती नजर आई और वाइड करार दिया गया है अंपायर के माध्यम से। तो कुछ इशारा है अंपायर की तरफ से, तो जरूर दोहराइए। कि शायद तो मेरे हिसाब से ये हिट विकेट हुआ ऐसा कुछ किस्सा है। यस जावेद फरीद सर, सुनील पाटिल सर, बिल्कुल, क्योंकि स्ट्रोक को खेलने की कोशिश की थी लॉन्ग ऑन के यानी कि देखा जाए तो ऑन साइड में जिस तरह पूरी तरह से अक्रॉस हुए थे लेकिन खुद के बैलेंस को यहाँ पर बरकरार नहीं रख पाए और खुद का कीमती विकेट उन्होंने फेंका है जगदीश महालुंगे ने। क्योंकि ऐसा ही होता है जब आप पूरी तरह से कवर करते हैं और पूरे स्टंप के करीब जाकर खेलने की कोशिश करते हैं तो बाय चांस आपके हिट विकेट होने की संभावना ज्यादा तौर पे बढ़ती है। और बहुत से बार ऐसे खिलाड़ियों का हम हिट विकेट होते हुए देखा है। तो जरूर उसमें यहाँ पर जगदीश महालुंगे के पारिकांत हुआ है। दूसरी सफलता जरूर मिलती हुई इस वक्त नैमिष इंटरप्राइजेस टीम को। टोटल की बात करें तो 27 के ऊपर रुका हुआ है टोटल।
27। तो नंदेश भगत बल्लेबाजी में, नीलेश ठाकुर गेंदबाजी में आए हैं। पहला ओवर फेंका था अनिकेत कदम ने, 11 खर्च किए थे। उसके बाद मनीष घरत ने दूसरा ओवर फेंका, 15 खर्च किए। लेकिन तीसरी ओवर कमबैक भरी ओवर देखने को मिल रही है। तो पहली गेंद उन्होंने जरूर वाइड फेंकी थी लेकिन विकेट मिला है। लेकिन इस मर्तबा यहाँ पर कारपेट का इस्तेमाल नजर आया, कलाई के माध्यम से खेलने की कोशिश की, स्क्वायर क्षेत्र में अच्छी फील्डिंग, लेकिन 1 रन जरूर मिली। टीम का टोटल 1 से यहाँ पर आगे आता हुआ 28। नंदेश भगत ने यहाँ पर अपना निजी खाता खुला किया है। स्कोर 28 रन। नवी मुंबई एक अच्छे खिलाड़ियों का भरना, जिस नवी मुंबई में अक्सर हम देखते हैं, अच्छा खिलाड़ी अच्छे पोजीशन में अच्छा परफॉर्मेंस हमेशा देती रहती है। तो देखना यहां से इस वक्त एक पूरी तरह से जज्बे के साथ गेंदबाजी हो रही है नीलेश ठाकुर के माध्यम से। लेकिन इस मर्तबा गेंद थोड़ी सी उछलती नजर आई और बिल्कुल इस गेंद के ऊपर मोहर लगाई 6 की। मिड विकेट के ऊपर से आया छक्का और छक्के के साथ टोटल को मिला बढ़ावा और इस 6 के साथ 35 रन। तो देखना यहां से बल्लेबाज नंदेश भगत बॉडी लाइनअप देखी जाए तो काफी अच्छे कवर के माध्यम से खेलने की कोशिश, लेकिन 1 रन तो पूरा हुआ है। दूसरी की कोशिश, लेकिन यहां पर अंतिम दौर में मना किया बल्लेबाज राकेश ने, क्योंकि ऐसे मोड में जिस तरह से नंदेश आक्रामक हो रहे हैं तो वहां पर एक ऐसा रन लेना, मुश्किल रन लेना मुनासिब नहीं हो सकता है टीम के लिए। और बिल्कुल उन्होंने सही समझा, जहां पर नंदेश को वापस कॉल किया कि ये रन हमें नहीं लेना है। लेकिन इस मर्तबा ये देखिए, क्योंकि 6 गेंदों में 1-2 खराब गेंदें मिलती रहती है तो उसी का इंतजार हमें करना चाहिए। और इस सोच में ये गेंद निश्चित तौर पे एक अच्छी गेंद, लॉलीपॉप गेंद जरूर थी, जिस गेंद को मोहर दी 6 की। और 6 के साथ यहाँ पर ओवर की समाप्ति हो चुकी है, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। यस डीजे। तो एक गेंद बचे, एक गेंद बाकी है, क्योंकि पहली गेंद वाइट है। हेलो, पहला चेंडू वाइट है। तर हर्षद मडवी चाहायचं आपण आतमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हॅलो. नक्कीच सॉल्व करायचं आहे. यस, वाइड आहे, काउंट नशेल बॉल. कमिटीचा निर्णय काय तो तुम्ही हे करा, कारण बऱ्याच स्पर्धांमध्ये जो अतिरिक्त चेंडू तुमचा असेल आणि त्याच्यावरती जर विकेट पडला असेल तर तो कुठं काउंट केला जात नाहीये सध्याच्या घडीला. कारण हा एक नियम जावेद परिसर नक्कीच लागू झालाय. पण पाहूया कमिटीचा तुमचा निर्णय काय आहे.
तर शिवशंकर मित्र मंडल कमिटी प्रीमियर नेरूल प्रीमियर लीग च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. तर चला निर्णय लगेच करून सामन्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि पहिल्या सामन्याचा विचार केला तर खूप उशिराने पहिला सामना उमेश आपण इथे सुरू होताना पाहिला. 11:38 पहिला चेंडू पडला माझ्या मते पहिल्या सामन्याचा. तर वेळेचा अभाव आपल्याकडे असणार आहे. त्या अनुषंगाने 4 षटकांचे सामने असतील तर प्रत्येक संघाला 20 मिनिटांची अवधी आहे. इस बीच फिर से एक बार उसी दिशा में गेंद को खेला है 6 के लिए और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर आया छक्का, यानी कि लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के और 3 ओवर का खेल हुआ समाप्त. एसडीजे भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली गाणू पहिल्यांदा मलाच गावली. 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 बोलो. और आयोजक कमेटी की तरफ से भी सभी खिलाड़ियों से गुजारिश है, निवेदन है कि अंपायर जो फैसला देंगे उस फैसले का आपको सम्मान करना है. इस अंपायर निर्णय फुल एंड फाइनल निर्णय होगा तो जरूर. यहाँ से 3 ओवर का मैच खेल समाप्त हो चुका है. 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 48 रन और स्पीड अप भी करना है. मैं गुजारिश करना चाहूँगा हर एक टीम से कि जल्दबाजी आप करें ताकि आने में जितने भी पीछे मैचेस हैं उस मैच के लिए टाइम न हो. यस, अंपायर डिसीजन फुल एंड फाइनल डिसीजन होगा. इस बात को सभी टीमों को ध्यान में रखना है. तो हर एक टीम से गुजारिश है कि हर एक टीम को अब 20 मिनट की अवधि दी जाएगी. तो जावेद फरीद सर, सुनील पाटिल सर, अब आपको टाइमिंग के ऊपर इस हर एक इनिंग को चलाना है. तो 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल की बात करें तो टोटल 48 रन कट्टा बॉयज टीम पहले बल्लेबाजी करते हुए एक अच्छे टारगेट की तरफ यहां पर बढ़ रही है. अभी भी अंतिम ओवर का खेल महज बचा हुआ है. गेंदबाजी में प्रवीण पाटिल 40 प्लस के 48 रन प्रवीण पाटिल गेंदबाजी के ऊपर, जो 40 प्लस के खिलाड़ी है. लेकिन गेंद लेग स्टंप छोड़ती हुई नजर आई. अतिरिक्त का इशारा मिलता हुआ अतिरिक्त के रूप में 1 रन की बढ़ोतरी. टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 49 रन. बल्लेबाज नंदेश भगत जो 30 प्लस नेरुल के कैप्टन हैं. तो बिल्कुल देखा जाए तो जिस तरह से अब नंदेश भगत ने यहाँ पर आशा दिखाई है, एक छक्का जरूर दागा है. बढ़िया छक्का आया था उसके बल्ले से. लेकिन इस मर्तबा यहाँ से प्रवीण पाटिल लाइन में नहीं आ रहे हैं. जिस तरह से पहली गेंद फेंकने की कोशिश की वो भी लेग स्टंप, आउटसाइड टू लेग स्टंप थी. उसके बाद कहीं ना कहीं नियंत्रण में रखा था, जो दूसरी गेंद के ऊपर बिल्कुल डॉट निकाली थी. लेकिन इस मर्तबा भी ये गेंद यहाँ पर अतिरिक्त के रूप में. तो ये देखिए यहां से अब नंदेश भगत को कुर्बानी देनी होगी, क्योंकि अब कहीं ना कहीं जो डॉट खेल रहे हैं तो ऐसे में अब जो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खिलाड़ी थे राकेश, उन्हें मौका देना चाहिए. इस सोच में वो आउट हुए.
तो विकेट मिला है रनआउट के रूप में। रनों की बात करें तो रन संख्या 50। प्रवीण पाटिल जो गेंदबाजी कर रहे हैं और जो यहाँ पर नैमिष इंटरप्राइजेज जो टीम है उस टीम के स्पॉन्सर भावेश पाटिल जो प्रवीण पाटिल के सुपुत्र है। बाप खेल रहा है, बेटे ने स्पॉन्सरशिप की है। तो कभी कभी ऐसा होता है हर्षद, बाप स्पॉन्सरशिप करता है और बेटा खेलता है। लेकिन यहाँ पर देखिए यानी कि बेटे ने शायद अच्छी तरक्की की है मेरे हिसाब से। तो बिल्कुल ये बाप के लिए गर्व की बात है। लेकिन जज्बा देखिए, प्रवीण पाटिल का जज्बा देखिए, आज भी 40+ में वो टिके हुए हैं कि आज भी वो जज्बा हमारे साथ है। क्योंकि 10 साल अब पीछे जाएंगे तो ये एक काल इनका था जिन्होंने उस काल में काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया है। अब वही जज्बे के साथ इस 40+ में खेल रहे हैं और बेटे ने स्पॉन्सरशिप की। लेकिन यहां से दूसरी की कोशिश हो रही है। अब ये देखिए तू मैं हो रहा था, दोनों के बीच में मिसअंडरस्टैंडिंग हो रही थी। लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां पर थ्रो खराब होने की वजह से 2 रन मिले और इन 2 रनों के साथ स्कोर 2 से आगे आता हुआ 58 रन, 58 रन। तो कहीं ना कहीं जो आप 12वां खिलाड़ी यहाँ पर नैमिष इंटरप्राइजेस के हैं तो आपके टीम की तरफ से ज्यादा तौर पे मेरे ख्याल से खराब फील्डिंग हो रही है, उसके अतिरिक्त रन ज्यादा मिल रहे हैं। कि देखिए आप कहीं ना कहीं रन कैसे भी यहाँ पर गेंद को रोकना है, दूसरे की कोशिश, लेकिन ड्राइव फिट किया और ये देखिए यहां से अंपायर की उंगली उठी आकाश में और इसी के साथ बल्लेबाज रन आउट के रूप में आउट। क्या बात है, हमारे उदय टांडेल नवी मुंबई के अंपायर पैनल के एक प्रमुख और अच्छा अंपायरिंग जिनके माध्यम से, और आज थोड़े से बीमार है वो। हॅलो आणि याच दरम्यान उपस्थित असलेले आमचे सासोळी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर एक नामांकित व्यावसायिक पंच उदय तांडेल सरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपले सहर्ष स्वागत आहे नेरूळ प्रीमियर लीग 2021 पर्व क्रमांक 2 मध्ये. उदय तांडेल सर या आपण व्यासपीठावर. आपला देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तो देखना है अंतिम एक गेंद उठाने की कोशिश और इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर आया छक्का और इसी के साथ पहले बल्लेबाजी करते हुए कट्टा बॉयज टीम का टोटल 4 ओवर के समाप्ति के बाद 65 रन 65। तो सुनील पाटिल और जावेद फरीद सर, नीरज यहां पर हमारे उदय तांडेल आपको बुला रहे हैं, आइए. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत ते 65. तर विजयासाठी 66 धावांची गरज आहे. पुढचा सामना स्ट्रायकर आणि रोहित इंडियन्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस साठी या. तर वळूया पुढच्या सत्राकडे. दीपक पाटील सर यांच्याकडे. हो टू हर्ष. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण या. स्वापी स्ट्रायकर टीमचा कॅप्टन आलाय, रोहित इंडियन टीमचा कॅप्टन. अगदी क्षणात 1 मिनिटाच्या आत आपण या ठिकाणी आम्हाला हवे आहात. जरा लवकरात लवकर या. आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे सादर करायची आहे आणि मग आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. इनिंगला मिळते ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून ऐकणार आहोत. एक मराठीचा गोड असा आवाज, मात्र ज्याने या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे दीपक पाटील सरांकडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करण्यासाठी जातोय. स्वापी स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आहे. थोडा फास्ट स्पीडअप करा नितेश.
चला लाईन मध्ये या. कट्टा बॉयज टीम एका रांगेत या. आपले एक प्रोटोकॉल ठरलाय. प्लीज सर्कल पर्यंत आपल्या लाईन मध्ये यायचंय. त्यानंतर आपण सर्कल नंतर वॉर्मअप चालू करू शकता. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि मी विनंती करतोय जयेश ठाकूर यांना की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे नेक्स्ट मॅचचा. हॅलो. तर टॉस साठी जातो आपण. जयेश ठाकूर सरांचे शुभ असते हा टॉस या ठिकाणी करतोय आपण. तर दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा आहेत. टॉस होतोय. तर टॉस होतोय. हेड इज अ कॉल. इट्स अ टेल. तर या ठिकाणी रोहित टीमने टॉस जिंकला. नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने लागला. नितेश सर्वप्रथम ते निर्णय काय असेल तुमचा? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. एकंदरीत आपण स्पर्धा पाहतो. मागच्या वर्षी देखील अतिशय थाटामाटामध्ये ही स्पर्धा पार पडली. याही वर्षी दुसरी संधी मिळते. या स्पर्धेविषयी, स्पर्धा आयोजनाविषयी आणि आयोजकांविषयी थोडक्यात काय म्हणशील? कसं वाटतं तुला या स्पर्धेमध्ये खेळताना? अतिशय उत्कृष्ट आयोजन केलं आहे. त्याबद्दल शिवशंकर क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. कारण अशा युवकांसाठी असा मंच तयार करून देणं देखील मोठी गोष्ट आहे. तर नक्की तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. राहुल आहे आपल्या समवेत. राहुल, नाणेफेकीचा कौल गमावलाय. नाणेफेकीचा कौल जर तुमच्या बाजूने लागला असता तर तुमचा निर्णय काय आला असता? नक्कीच आम्ही फिल्डिंग घेतली असती. तर एकंदरीत मनाविरुद्ध तुमचा निर्णय लागलाय, परंतु हरकत नाहीये. स्पर्धा आपण पाहतोय दुसऱ्यांदा तो आपण या स्पर्धेमध्ये खेळतोय. या स्पर्धेविषयी थोडक्यात काय म्हणशील? एकंदरीत आपण ग्राउंड पाहताय, सगळी सजावट पाहताय, स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धा तर खूप सुंदर आहे आणि इथे खेळायला पण खूप मजा येते. आणि शिवशंकर मित्रमंडळाचे खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी एवढी मोठी संधी युवकांना दिली आहे. नक्की तुम्हाला देखील ऑल द बेस्ट या स्पर्धेसाठी, नेक्स्ट मॅच साठी. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला या ठिकाणी घेऊन चालतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आमच्या संवेद जोडले गेलेत. द व्हॉइस ऑफ पळसपे रायगड टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील सरांकडे. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू हर्षद. दुसरा सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला नैमिष एंटरप्राइजेस आणि कट्टा बॉईज या दोन टीम्स मध्ये सुरू असणारी लढत आणि या तब्बल 66 धावा. धावा करायच्यात या मॅच मध्ये. 24 बॉल. पहिल्याही मॅच मध्ये तब्बल 69 धावांचं लक्ष होतं. याही मॅच मध्ये 65 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आनंद मडवी येतोय गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला बॅट्समन सिद्धेश कडू आणि नॉन स्ट्राईक एंडला तन्मय पाटील हा खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंडला 66 चेस करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय आनंद मडवी. पहिलं षटक आपण पाहू शकाल. हॅलो. तर देवनाथ म्हात्रे आपण जिथे कुठे असेल कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. देवनाथ म्हात्रे. हॅलो. सिद्धेश अगदी पहिल्याच बॉलवर स्वीपचा फटका. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंच इशारा करतात. पहिल्याच बॉलवर आलेला हा घणाघाती प्रहार षटकार. हॅलो. हॅलो. देवनाथ म्हात्रे जरा आपण या मुख्य व्यासपीठाजवळ. चला नेक्स्ट बॉल घ्या. अंपायर. पहिल्याच बॉलवर मात्र षटकारानं दमदार सुरुवात केले. आनंद मडवी या गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार खेचला. सुंदर सुरुवात. यावेळेस मात्र सिद्धेश कडूच्या बॅटमधून निघालेल्या या षटकारानं तन्मय पाटील त्याच्या साथीला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आनंद मडवी. 40+ खेळाडू आहेत. 2 खेळाडू आपण पाहतोय बंधनकारक असणारे प्रत्येक टीम मध्ये
त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं चंद्रकांतजी यांना मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते आणि या मॅच मध्ये मात्र नक्कीच 40+ खास करून 2 खेळाडूंकडून उत्सुकता खऱ्या अर्थानं असेल ते सगळ्यांनाच. पहिल्याच बॉलवर षटकार, फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. 6 धावा धावफलकावर लागल्यात. 66 धावांचं लक्ष्य आहे. 60 धावा करायच्यात. अजूनही या मॅच मध्ये अनंता मडवी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यानंतर स्वॅपी स्ट्रायकर्स आणि रोहित इंडियन्स या 2 टीम्स मध्ये घमासान युद्धाला सुरुवात होणार. अगदी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, समोर क्षेत्र मोकळे, अत्यंत वेगाना बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषा पार, दणदणीत चौकार. षटकारानंतर मात्र यावेळेस निर्धाव चेंडू खेळल्यानंतर आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, उघड उघड दरवाजा राहील काही आरती. इथे मात्र अगदी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न छान जरूर होती. संधी त्या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु शॉर्ट मिड विकेटला मात्र झेल सुटतोय. 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 1 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावर. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला तन्मय पाटील, यावेळेस आपण पाहू शकाल. खूप चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केला होता, परंतु इनफिल्ड मध्ये फिल्डर आहे, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी, धाव मिळणार नाहीये. फार मोठी मशागत घ्यावी लागणार आहे. अकरा धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. 66 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे येणारी 3 ओव्हर्स आणि गरज असेल ती तब्बल 55 धावांची. 55 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18. रणरणतं ऊन आहे मैदानामध्ये, खऱ्या अर्थानं कसोटीचा काळ आहे तो फलंदाजांसाठी, क्षेत्ररक्षणासाठी, गोलंदाजांसाठी. रणरणत्या उन्हामध्ये खास करून पंचांचं मी कौतुक करेन. उदयजी तांडेल या ठिकाणी आहेत, त्याला माहिती आहे उन्हामध्ये मात्र पंचांचं काम करणं किती जिकिरीचं असतं. आणि जावेद फरीद सर, त्याचप्रमाणे सुनील पाटील सर मुरबी, हे 2 प्रतियश पंच नेहमी त्यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय निळकंठ मात्र, आणि त्याच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलंय उदयजी तांडेल, द लेजंड अंपायर, ज्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, बिलकुल वेळ घालवू नका, विनंती असेल कृपया करून. कट्टा बॉईज, आपल्याला ही स्पर्धा वेळेमध्ये खेळवायची आणि स्पर्धा आपली आहे, त्यामुळे सगळ्याच संघांना माझी कळकळीची विनंती असेल, बिलकुल वेळ दौडू नका. आणि अंपायर्सना सुद्धा विनंती असेल की अजिबात संधी देऊ नका खेळाडूंना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, वळणारा बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. निळकंठ म्हात्रे, एकोणीसशे 90चा काळ, निळकंठ म्हात्रे यांनी अक्षरशः गाजवलाय, तो सुवर्ण काळ होता त्यांच्यासाठी. इथे मात्र दुसऱ्याच बॉलवर मोठी चपराक चढवली जाते, स्क्वेअर लेगच्या वरतून बाहेर धाडलाय हा उत्तुंग षटकार. देऊल सजविलान माझे एकवीरा आईचा, एकवीरा आईचा. ते झेंडा तो लाविलान माझे एकवीरा आईचा,
एकवीरा आईचा. चला बॉल द्या मैदानात. पूर्वी यूट्यूब नव्हतं, व्हिडिओज नव्हते, अन्यथा या खेळाडूंचा खेळ आजही आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळाला असता. निळकंठ म्हात्रे अजून 40+ खेळाडू आजही मैदानामध्ये मात्र त्याच ऊर्जेनं खेळतात. सुनीलदादा पाटील यांना कदाचित माहिती असतील हे खेळाडू, कारण अगदी ते सुद्धा खेळाडूच होते आणि त्यांनी तो काळ गाजवलाय. फार कमी स्पर्धा व्हायच्या, परंतु ज्या स्पर्धा व्हायच्या लांब लांब सगळ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र उल्लेखनीय चमकदार कामगिरी करणारे हे सगळे खेळाडू 40+ आहेत. आणि हे पाहून नक्कीच आम्हाला सुद्धा आनंद झालाय. खास करून प्रीमियर लीग म्हटली की 40+ फार कमी खेळाडू असतात, परंतु कंपल्सरी ठेवलंय ते 40+ खेळाडूंना. त्यामुळं हा नियम नक्कीच मला भावला जेव्हा मी नियम वाचत होतो त्यामध्ये. त्यामुळं ज्युनियर्स तर चांगली कामगिरी करतात, परंतु सिनियरचा आशीर्वाद सुद्धा असावा लागतो. हर्षद मडवी यांची ही संकल्पना आणि नक्कीच त्यांचं मी तोंड भरून कौतुक करेन. ज्या पद्धतीनं मात्र हा पॅटर्न त्यांनी राबवलाय. निळकंठ म्हात्रे यावेळेस मात्र सरळ पायावर दिला होता बॉल आणि भिरकावून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावांकरता आणखीन एक षटकार. (24) 24 धावा धावफलकावर 66 धावांचा पाठलाग करत असताना मात्र मैदानामध्ये ही धावगती आपण पाहतोय ती अर्थातच नैमिष एंटरप्राइजेसची. पहिली मॅच प्रगती बान्सोलियन संघानं जिंकला. तदनंतर मात्र ही दुसरी मॅच आज तब्बल पाहायला गेले तर 8 सामने आहेत. अगोदर शो मॅच आपण उरकली सकाळच्या सत्रामध्ये, जी मात्र पोलिसांनी जिंकली. नेरूळ 40+ सगळे खेळाडू त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. खूप चांगला खेळ त्या मॅच मध्ये मात्र झाला होता. तर 2 षटकारांचा खेळ आतापर्यंत सादर केला आहे तो निळकंठ म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर. डार्क ब्ल्यू जर्सी परिधान केलेला हा संघ आहे. लोवर फुल टॉस त्याला मात्र वळवलंय. क्लास बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये, काय फटकेबाजी सुरू आहे. सलग इथे मात्र 3रा षटकार चढवला जातोय. सिद्धेश कडून मात्र तोंड कडू केलंय ते निळकंठ म्हात्रे यांचं. सलग 3 षटकारांचा खेळ. पहिला बॉल निर्धाव काढल्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं सिद्धेश कडू भरसलाय आणि अगदी त्याचे स्क्वेअर लेग रिजन कडे ते फटके मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा बॉल समोरच्या दिशेमध्ये. यावेळेस मात्र लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. सलग 4था ठोकलाय सिद्धेश कडून षटकार. चार षटकारांचा खेळ. आजकाल आक्रमकता या तरुणाईमध्ये एवढी झाले की कोणालाही सोडलं जात नाही. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आज बऱ्याचशा खेळाडूंच्या नावावर आहे. इथे मात्र सलग 4. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय, स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेकडे. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊन थांबेल. निळकंठ म्हात्रे यांचं मात्र हे महागडं षटक ठरलंय. तब्बल पाहायला गेलं तर 4 षटकार, 1 चौकार, 1 व्हाईट बॉलच्या सहाय्यानं तब्बल 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 40 धावा. येणारी 2 षटकं आणि आता मात्र गरज आहे ती 26 धावांची. हो, आणि याच दरम्यान उपस्थित असलेले नेरूळ पोलीस स्टेशनचे आमचे अधिकारी सन्माननीय श्री आखाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी शिवशंकर मित्रमंडळाचे सदस्य जयेश ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आखाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपल्या मनापासून सहर्ष स्वागत साहेब. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स.
तर दुसरं ओव्हरमध्ये तब्बल 29 धावा 29 रन्स मात्र बहाल केल्या निळकंठ म्हात्रे यांनी. दोनही 40+ गोलंदाज होते. पहिल्यांदा अनंता मडवी ज्यांनी 11 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र महागडं षटक निळकंठ म्हात्रे यांचं तब्बल 29 धावांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धाव फलकावर आणि आता 2 ओव्हर्समध्ये 26 करायच्यात. विश्वास करत गोलंदाजीसाठी आलाय. विश्वासला आता मात्र मोठ्या विश्वासानं इथे खेळ सादर करावा लागणार आहे. एक चांगलं षटक हवंय कट्टा बॉईज संघासाठी. यावेळेचा हा बॉल लेग स्टंप सोडून इथे लाईन पाहिली पंचांनी. अंपायर सुनील पाटील सरांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. कट्टा बॉईज या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. ही जोडी स्थिरावलेली जी जोडी आहे ही फोडण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. ब्रेक थ्रू हवाय आणि ती गोलंदाजी मात्र विश्वासला सार्थकी ठरवावी लागेल. कारण हे षटक जर महागडं ठरलं फार कठीण होऊ शकतं तुमचा प्रवास. कारण कट्टा बॉईज पुन्हा एकदा कट्ट्यावर आपल्याला बसावं लागेल. गोलंदाजी मार्कवर विश्वासचा हा थोडासा लोअर फुल टॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून गॅप मधून बॉल सीमा पार होतोय. दणदणीत चौकार. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. थोडस कठीण होऊन चाललंय आता मात्र कट्टा बॉईज संघासाठी. ज्या पद्धतीनं नैमिष एंटरप्राइजेसनं जी बॅटिंग केले अफलातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. नैमिष एंटरप्राइजेस दमदार परफॉर्मन्स मात्र सादर केला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला गेला. पंचांनी सांगितलं हाईट फॅक्टर आहे. इथे मात्र बॉल लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. सिद्धेश कडू असतील, तन्मय पाटील दोघांना आपण पाहतोय. मनीष घरत अजून एक स्क्वॉड मध्ये बॅट्समन आहे. अनिकेत कदम सारखा खेळाडू यांच्यामध्ये आहे. जयेश म्हात्रे असेल, त्यानंतर प्रवीण पाटील असेल जे 40+ खेळाडू आहेत. राजेश पाटील सुद्धा 40+ खेळाडू या संघामधून खेळतात. निलेश पाटील असतील, त्याचप्रमाणे प्रथमेश पाटील असतील, विघ्नेश घरत असतील, केतन पाटील असतील, सुमित तेलंगे असतील. अशा पद्धतीनं मात्र नैमिष एंटरप्राइजेसचा हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा लाऊड अपील पाहायला मिळाली बॉलर्स कडून, परंतु बॉल मात्र निर्धाव निघालाय. येणारे आता मात्र 9 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावांची. विश्वास घरतनं जर या 3 बॉलमध्ये मोठा फटका वाचवला तरीही या मॅच मध्ये मात्र कट्टा बॉईज राहू शकतं. परंतु त्यासाठी मात्र हे 3 चेंडू चांगले पडणे गरजेचं. समोरच्या दिशेमध्ये हा फटका लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, जजमेंट चांगलं आहे आणि कॅच मात्र घेतली आहे नंदेश भगतनं. इथे मात्र टर्निंग पॉइंट या मॅचला मिळणार का? इथे मात्र फर्स्ट ब्रेक थ्रू मिळालाय. तो अर्थातच कट्टा बॉईज संघाला हे यश मिळतंय. फलंदाज बाद होतोय, ज्यानं मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना अगदी पाहायला गेलं तर 5 षटकारांची खेळी साकारली, 2 चौकारांची खेळी, 12 बॉल मध्ये तब्बल 39 धावांची इनिंग साकारली. तो सिद्धेश कडू यावेळेस मात्र बाद होतोय, परंतु अफलातून योगदान मात्र त्यानं आपल्या टीमसाठी दिलंय. कट्टा बॉईज संघाला पुनरागमन करावं लागेल आणि ते संकेत मात्र दिलेत ते विश्वास घरतनं. विश्वास घरतच्या या गोलंदाजीनं थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आता मात्र कट्टा बॉईज संघाला. प्रमुख खेळाडू या संघाचा राकेश घरत असेल, नंदेश असेल, जग्गू असेल, आमचे भावेश असेल, विकी असेल, मिथून, रुपेश आपण पाहतोय, अरविंद, त्याचप्रमाणे निळकंठ आणि अनंत यांना पाहिलं आपण. 40+ खेळाडू जिलजीत असेल. यावेळेचा हा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे येतोय. सिंगल जरूर मिळेल त्या ठिकाणी. सिंगल धावेनं या षटकामध्ये मात्र कंट्रोल केलाय. विश्वास घरतनं जी गोलंदाजी केली ती नक्कीच वाखाणण्याजोगी राहिले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. आता मात्र येणारे 7 चेंडू आणि आता मात्र गरज येते 19 धावांची. भन्नाट गोलंदाजी केली. आतापर्यंत विचार केला तर अवघ्या 7च धावा या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा नैमिष एंटरप्राइजेस संघाला अडचणीमध्ये आणलं जातं. हा शेवटचा बॉल आहे तो अतिशय महत्वाचा असेल.
या बॉलवर एखादा मोठा फटका, षटकार, चौकार येणं फार गरजेचं आहे नैनिश संघासाठी. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन इथून मात्र मिड ऑफला चकवलंय. बॉल वाडीश लॉंग ऑफला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दुहेरी रन. या चुका आहेत ना, या टाळाव्या लागतील तुम्हाला, कारण एक चुकी फार महागाची ठरू शकते. आणि इथे रनआउट, बॅट्समन आउट होतोय. स्ट्राईक एंडला केलेला चूक थ्रो आणि फलंदाज मात्र परततोय. अगोदरच पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी सिंगल नव्हती त्या ठिकाणी सिंगल मिळाली, डबल मिळाली आणि पुन्हा एकदा अतिघाई आपण म्हणतो ना, ती अतिघाई संकटात नाही. आणि बॅट्समन आउट झाला रनआउटच्या स्वरूपात परंतु विश्वासनं मात्र जे षटक हाताळलं ते वाखाणण्याजोगं होतं. हा सामना पुन्हा एकदा थोडासा जड जातोय की काय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी नैनिश एंटरप्राइजेसला आता जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 17 धावांची. हॅलो, चला जास्त वेळ आपण वाया घालवू नका. विनंती करतोय अंपायरना की जास्त वेळ घेऊ देऊ नका. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 7 मॅचेस खेळवायचे आहेत आजच्या दिवसात. पुनवेची चेता पाकाची येल जायली पाटेची आई येल जायली पाटेची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. चला, थँक्यू. चला, वेळ वाया घालवू नका. लगेचच मॅच सुरू करा. कॉमेंट्री बॉक्सला विनंती आहे की आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 9 धाबा आणि आता मात्र गरज आहे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धाबा. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र नंदेश भगत येतोय. इथून मात्र या 17 चेस करायच्या आहेत त्या प्रतिस्पर्धी नैनिश एंटरप्राइजेस संघाला. नंदेश भगत उदयजी दांडेल यांचे भाचे आहेत आणि या भाच्याचा खेळ ते पाहतात अगदी जवळूनच. सेव्ह करायचे आहेत 17 धाबा, परंतु 2 मोठे फटके मात्र या सामन्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट आणू शकतात. सज्ज होतोय नंदेश भगत. थोडं स्पीडअप करायचंय आपल्याला, कारण आज बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिलाच बॉल लोवर फुलटॉस होता. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल काढलाय. डीप मध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षण. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल फरार होतोय तो चौकारासाठी. 5 चेंडू 13 धाबा. मानाची वेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या, गावसाला जमलाय पालखीला ताल देवाच्या. 5 चेंडू आणि 13 धाबा. या चौकारानं मात्र प्रचंड उत्सुकता आता मात्र शिगेला ताणले. या सामन्यामध्ये मात्र रंजकता निर्माण झाले. खूप चांगला बॉल होता. इथे मात्र फुलर लेंथ हाताळला गेला. धाव घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाही. बॉल मात्र निर्धाव जातोय. हा प्रयत्न का केला नाही इथे मात्र विचार करण्यास भाग पाडले. फलंदाजाचा आत्मविश्वास फार प्रचंड आहे. तन्मय पाटील त्या ठिकाणी खेळतोय. नंदेश भगत गोलंदाजी मार्कवर. दुसरा चेंडू निर्धावाला. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 13 धाबांची. राऊंड विकेट ना इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. बॅट्समन आउट होतोय. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. वराल देवी माझी आई माऊली बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला. मनवर साचा जेवून मी आलो आई तुझ्या चरणाला, मनवर साचा जेवून मी आलो आई तुझ्या चरणाला. मनवर साचा जेवून मी आलो आई तुझ्या चरणाला, मनवर साचा जेवून मी आलो आई तुझ्या चरणाला. थँक्यू.
चला स्पीडअप करा मॅच. अंपायर 13 पाहिजे. 3 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 13 धावांची, कारण विकेट मात्र गमवून बसलाय. मागच्या बॉलवर सिंगल मिळाली असती ती घेण्याचा प्रयत्न मात्र केला नाही आणि त्यानंतर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु नंदेश भगतचा फ्लायटर 1 सरळ जाऊन यष्टांवर आदळला. आता मात्र येणारे 3 चेंडू 13 धाबा हे समीकरण थोडंसं कठीण झालंय, परंतु एक मोठा फटका मात्र नैनिश एंटरप्राइजेस संघासाठी मात्र लाभदायक ठरू शकतो आणि तो फटका आता मात्र कोण मारणार. नवीन येणारा बॅट्समन आपण पाहतोय मनीष घरत, त्याचप्रमाणे प्रवीण पाटील अशी जोडी मैदानावर आहे. प्रवीण पाटील प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योग पाहायला गेलं तर भरभराटीच नेलाय, परंतु आपल्या टीमला भरभराटीला न्यायचा असेल तर मोठा फटका हवा आहे आणि यावेळेस मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण करतोय. पालखी मानाची वेताल देवाची पालखी पुरस्कार आहे, मानाची वेताल त्याच्यामुळं आता उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये गरज असेल ती 9 धावांची. काहीही झालं तरी याही बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक, दोनही मोठी स्ट्रोक खेळायचे आहेत, कारण कंपल्सरी चेसिंग असल्यामुळं 2 चौकारांच्या सहाय्यानं तुम्हाला जिंकता येणार नाही. एक षटकार एक चौकार तुम्हाला मारावा लागेल किंवा गोलंदाजीच्या चुकीवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. येणारे 2 चेंडू आणि 9 धाबा असं समीकरण आता मात्र या मॅच मध्ये. सज्ज होतोय गोलंदाज नंदेश भगत. राऊंड विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र मिस केलाय, त्यामुळे आता मात्र पाहायला गेलं तरी या सामन्यातील उत्सुकता संपले. 1 चेंडू आणि 9 धाबा असं समीकरण आता मात्र उरलंय. कट्टा बॉईज पाहायला गेलं तर पहिल्या 2 ओव्हर्स नंतर 40 धाबा दिल्या होत्या, परंतु जे षटक मात्र विश्वास घरतनं टाकलं आणि त्याच षटकानं मात्र या संघाला पुनरागमन करून दिलं, कमबॅक करून दिलं आणि आता मात्र हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आलाय. 1 चेंडू 9 धाबा. खूप चांगला बॉलिंग यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीनं मात्र सामना जिंकलाय तो कट्टा बॉईज संघाना. हॅलो हॅलो चला एका लाईनअप मध्ये बाहेर या. दोन्ही टीम हँडशेक्स करतील एकमेकांना आणि मग आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचं आणि फिल्डिंग करण्यासाठी येणारी टीम जी असेल त्यांनी देखील सर्कल पर्यंत आपल्याला लाईनअप मध्ये यायचं. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आहोत. एकदा दोनदा आपण तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवल्यात तर चला नैमिष एंटरप्राइजेस लाईनअप मध्ये आपण मैदानात दाखल व्हा आणि